मुलीनं स्वतःच्या इच्छेनं प्रेम विवाह केलेला आजही खपत नाही। जग कुठं चाललंय? चंद्रावर चाललंय जग। कारण पॉलिटिकल प्रेशर असताना सुद्धा पूर्वे वगळता पोलिसांचं अभिनंदन याच्यासाठी आम्ही करू की पॉलिटिकल प्रेशर असताना सुद्धा आरोपींना अटक त्यांनी केलेली आहे आणि ही अटक फार महत्त्वपूर्ण आहे। आणि या सगळ्या खटल्यामध्ये हे पोलिसांचं काम आहे, आरोपीला अटक करणं हे पोलिसांचं काम आहे। फक्त लीड घेणार आहे, फक्त लीड। मॅडम की जे मेन दोन आरोपी आहेत संकेत वाघ, बालाजी लांडगे यांना अटक केलेलं आहे। आणि मला एवढंच पाहिजे की जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत जितके आरोपी अटक केलेले आहेत त्यांना एकालाही सोडता कामा नये। मला संरक्षण पाहिजे, माझ्या वाघमारे परिवाराला संरक्षण पाहिजे। मला सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे, कारण माझा जे नवरा होता ते आम्हाला आणून घालत होता, त्याच्यावर आमचं 2 टायमाचं भागत होतं। त्याच्यामुळं मला सरकारी नोकरीमध्ये जागा पाहिजे, जेणेकरून माझी जबाबदारी आहे। आता माझा नवरा नाही, त्याच्या पाठीमागं माझी जबाबदारी आहे, माझी सासू माझी जबाबदारी आहे, म्हणून मला सरकारी नोकरी पाहिजे। आमच्या परिवाराचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, आर्थिक मदत व्हायला पाहिजे। आणि दोघं संकेत वाघ आणि बालाजी लांडगे होईल तेवढ्या लवकर त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। त्याचे जे नातेवाईक आहेत, परिवार आहे त्याचा, वाघमारे परिवार, क्षीरसागर परिवार, हे त्यांनी ज्यांना मदत केली एक ना एक, अशोक वाघमारे, अमित वाघमारे, कमल रवींद्र क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर मेने, त्यांनी कट रचून ते मेने, त्याच्यामुळं त्या दोघांच्या बरोबरच फाशी झाली पाहिजे। हे बाकीचे जे अटक केलेले आहेत त्यांना फाशी झाल्याशिवाय कोणालाच एकालाही बाहेर न सोडलं पाहिजे, नाहीतर माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या सासू सासऱ्याच्या जीवाला धोका आहे। आणि प्रिया वाघमारे, प्रेरणा वाघमारे, मीना वाघमारे हे अशोक वाघमारेचे लिखी आणि बायको आहे, हे आणि शेषकुमार लांडगे हे माझा बाप होता। एवढ्या जणाला हे फिरत आहेत मोकळे, त्याच्यामुळं एवढ्या जणाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला